दरम्यान आता या सर्व प्रकरणात द हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कुणाल कामराचा स्टुडिओ आहे। द हॅबिटॅट स्टुडिओच्या तोडक कारवाईला सुरुवात झाल्याचं कळतंय। मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाईला सुरुवात झाली। हॅबिटॅटच्या आतमध्ये फॅब्रिकेशनचे जे खरं तर स्ट्रक्चर उभं करण्यात आलंय त्यावर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे। यासोबतच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील ही कारवाई करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। द हॅबिटॅट स्टुडिओमध्ये तोडक कारवाईला सुरुवात झाली। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती आहे? कुणाल कामरा याने खरं तर एकनाथ शिंदे यांच्यावर जे गाणं तयार केले आणि त्या गाण्यानंतर आता ही तोडक कारवाई आपल्याला पाहायला मिळते, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच कुणाल कामराने ज्या स्टुडिओमध्ये ते गाणं रेकॉर्ड केलेलं आहे त्या हॅबिटेट स्टुडिओवरती अद्यापही तोडक कारवाई आहे ती सुरूच आहे। रूफटॉपवरती हे खरं तर स्टुडिओ उभारण्यात आलं होतं आणि याच्यावरती आपण जर बघितलं तर त्याची जी फॅब्रिकेशन करण्यात आलं होतं ते हटवण्यात आलं आणि यानंतर जो लोखंडी साचा आहे तो सुद्धा आता कटरच्या साहाय्याने कापण्यात येतो। या ठिकाणी त्याचे ठिणगे आपण जर बघितलं तर या ठिकाणी उडताना पाहायला मिळतात। हा पहिल्याच मजल्यावरती खरं तर हा हॅबिटेट स्टुडिओ आहे। रूफटॉपमध्ये हा स्टुडिओ होता। आता या स्टुडिओचं अनधिकृत काम होतं का असा प्रश्न सुद्धा समोर येतोय। एकूणच या ठिकाणी पालिका अधिकारी सुद्धा येऊन पाहणी करून गेलेलं स्ट्रक्चरल ऑडिट या ज्या पूर्ण इमारतीचं ज्या हॉटेलची इमारत आहे त्याचं करण्यात आलेलं आहे आणि आता सध्या कटरच्या साहाय्याने या ठिकाणी जी लोखंडी साचा होता तो साचा आता कापण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कारवाई अद्याप सुरूच आहे। त्यामुळे या जो आपण बघितलं तर कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये जो हॅबिटेट स्टुडिओ होता त्याची कारवाई अद्याप सुरू आहे आणि हे कटरच्या साहाय्याने लोखंडी साचा आहे तो कापण्यात आलेला आहे। या ठिकाणी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे सुद्धा दाखल झालेले आहेत। ते सुद्धा या ठिकाणी पाहणी या सर्व जो कामकाज आहे त्या संदर्भात पाहणी येथे करण्यात येणार आहे आणि एकूणच स्टुडिओमध्ये जे अनधिकृत बांधकाम तोडलेलं आहे त्याची सुद्धा ते पाहणी करतील आणि यानंतर खरं तर माध्यमांशी संवाद साधतील। मेघना, खरं तर या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे आता हे प्रकरण नेमकं काय वळण घेते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।